आणि आता मी येणार आहे या मालिकेत आणखी बरेच कलाकार आहेत, कलाकारांची फौज आहे या ठिकाणी, सगळे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. तर वरद चव्हाण यामध्ये भूमिका करतायत, जे सदैव असतात आदिनाथच्या बरोबर. पण ह्याच जोडीवरून तुम्हाला एक गंमत आठवली असेल, म्हणजे सगळे नॉस्टॅल्जिक झाले असतील. महेश कोठारे सर आणि वरदचे बाबा ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर ही जोडी सुद्धा खूप फेमस होती आणि झपाटलेला मध्ये करेक्ट अशीच जोडी होती की दोघेही पोलीस असतात आणि ते सदैव एकमेकांच्या बरोबर असतात आणि त्यानंतर हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा बघायला मिळते. काय सांगशील? आय थिंक पहिल्यांदा जेव्हा 100 डेजचे प्रोमो सुरू झाले होते तेव्हा मला प्रोमो खूप आवडला होता आणि कुठेतरी असं मनात आलं होतं, यार आपण का नाही या सिरियलमध्ये. पण आय थिंक डेस्टिनी होती आणि माझ्यासारख्या आर्टिस्टला झीसारखं प्लॅटफॉर्म मिळणं. सो मी खूप एन्जॉय करतोय हा फ्लो जो काय आहे तो, आणि इतक्या सगळ्या सिनियर कलाकारांबरोबर काम करतोय. सो खूप काही शिकायला मिळतंय. बरंच आउटस्टँडिंग मिमिक्री आर्टिस्ट आहे. हो अरे, मग हे कधी सांगणार आम्हाला? आणि मी मिमिक्री नाही करत, मी असंच एक छोटे मोठे प्रत्येकाचं काही असंच प्रयत्न केला होता. समजा आता अजय ठाकूर आणि मेमाणेचा सीन आहे, आता समजा माझं असं वाक्य आहे की सर देसाईंची डेड बॉडी सापडली आहे. सर त्या रस्त्याच्या कडेला आपल्याला डेड बॉडी सापडली, तिकडे आपल्याला जायला लागेल. मग ताबडतोब त्याचे रिपोर्ट्स मागवा. आता समजा हे 2 लाईन्स असतील तर हा येतो आधी सेटवर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. मस्त असं. चला वाचून घ्यायचं एकदम. पटवर्धनांची डेड बॉडी सापडली. सर आपल्याला तिकडं त्या रस्त्याच्या कडेला जायला लागेल आपली डेड बॉडी बघायला. हे तुमचं शेवटचं आहे ना? त्या रस्त्याच्या कडेला जाऊन आपल्याला डेड बॉडी आहे का तिकडे बघायला लागेल. सीन बोलतो ना. सॉरी. पटवर्धनांची डेड बॉडी सापडली. सर त्या रस्त्याच्या कडेला जाऊन आपल्याला डेड बॉडी आहे का बघायला पाहिजे. पटवर्धनांची डेड बॉडी सापडली आहे. मग आय थिंक ते आपण अमोल आपण असं अरे ते वाक्य वाचवा. वा क्या बात है, क्या बात. बेस्ट. बाकीच्या कलाकारांकडे आता मी येणार आहे. सिद्धेश्वर झाडबुके यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अश्विनी मुकादम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. सीमा चांदेकर यांच्यासाठी. अनिल नगरकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कविता अमरजीत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मेमाणे हे कॅरेक्टर साकारणारे रमेश रोकडे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी आहे खरी एटीएम. तू कशी काय एटीएम? बघ की एनी टाइम मावशी. बर गवळणींनो, तुमचं एटीएम बद्दलचं नॉलेज मला कळलंच. जे नॉलेज माहिती नव्हतं ते तुम्हाला आहे माहिती. तुम्ही जा एटीएम मधून पैसे काढा, पण ब्लॅक मनी साठवायचं नाही. कोणाकडे ब्लॅक मनी काळा पैसा आहे का? माझ्याकडे आहे. कसं काय? चिल्लर होती, होळीत टाकली होती, ती नंतर ब्लॅक होऊन परत आली. कोणी टाकलेली ती चिल्लर आतमध्ये? मी. तरीच तू एवढी काळी झाली. गवळणीनो, त्याला ब्लॅक मनी म्हणत नाही. ब्लॅक मनी म्हणजे जो आपण भ्रष्टाचारानं कमावलेला पैसा असतो, लोकांना लुटून कमावलेला पैसा असतो, तो आपल्याकडे जर असेल तर त्याला ब्लॅक मनी म्हणतात. हा, तुझ्या ओळीतला पैसा ब्लॅक नसतो, तो पांढरा गेला का पांढरा होऊन जातो. समजला? हा. पण माझ्याकडं प्लास्टिक मनी आहे. तुम्ही प्लॅस्टिक मनी वापरता? हो. वा, दाखवा. हे काय प्लास्टिक मनी? तुझ्या असू द्या, असू द्या. येडे आहे का ही बाई? अरे असं आहे काय? प्लॅस्टिकचे मणी नाही, मनी मनी. मनी मनी. असं? हा हा. आमच्याकडचं एटीएम मशीन चालत नाही. तुमच्याकडचं एटीएम मशीन चालत नाही का मावशे? त्याच्यामध्ये कार्ड टाकलं की ते अडकून बसतं. होय? कुठलं कार्ड टाकता तुम्ही? रेशन कार्ड. रेशन कार्ड गुतावतात का त्याच्यात? मग बंद पडेल नाही तर काय? एटीएम मशीन मध्ये रेशन कार्ड नाही, पॅन कार्ड टाकते. हो, कळलं, बरं झालं बा.
अरे काय तू राजा राज्यकार फार बडोशील. अरे पॅन कार्ड नाही हे, त्याच्यामध्ये डेबिट कार्ड टाकतात. डेबिट कार्ड भेट कार्ड टाकतात, लक्षात आलं का? भेट कार्ड. भेट नाही रे, डेबिट डेबिट. याला कोण समजून सांगणार आहे कसं होणार मरू द्या आहे? आता ते. जाऊ द्या हा. झालं, लोकांचे प्रश्न आपण मांडले, शाबास लोकांच्या तक्रारी मांडल्या. वा, वा. आता जरा एंटरटेनमेंटचं बोलूया. तुम्ही सगळ्यांनी आता काहीतरी छान सादर करा, हा. नाहीतर ते येतीलच. ते आल्यानंतर लय गोची होती, सगळ्यांना माहिती का नाही? आम्ही आल्याशिवाय नाचाला सुरुवात कशी काय करता तुम्ही? कुणाचा आवाज म्हणायचा? आ? रिश्ते में तो हम तुम्हारे भाऊ लगते हैं. नाम है निळू फुले. बाई वाड्यावर या. काय झाली? पाया पडू देत. बाबा खतरनाक इज्जत डॅम. बघा, आमच्या राजा इज्जत बघा. ओळखली का तुम्ही यांना? मग कोण आहे? मिथून. काय बोलते मिथून? मला मिथून बाई बराबर. मी नाही येणार. लय दिवस झाले. मी नाही येणार. नको नाही येणार. नाही म्हणली नाही तुमचं काय? मी नाही येणार वाड्यावर. एक मिनिट. एक काय झालं? एक मिनिट. राजा असताना अशा गोष्टी तुम्ही इथं करू शकत नाही. बाई घाबरू नका, मी राजा आहे. बाई काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही का नाही जात वाड्याव? हे रातच्याला वाड्यावर तुम्हाला नाही नेलं, त्यांना नेलं. मला नेतात. तुम्ही कशाला किचन? हा हा, काय काय होतं मग पुढं? हे मला रातच्याला वाड्यावर नेतात. सांगू नगस. मी नाही येणार. सांगू नगर. रातच्याला वाड्यावर नेतात. सांग. दरवाजा बंद करतात. आणि किस्सा सांग. बोला 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 बाई बोला. आणि हातून आवाज देतात. मी पोचलो तुझा. काय? मी पोचलो सुखरूप तुझ्या घरी. तुझ्या तुम्हाला जा म्हणतात? हे कुत्र्याला घाबरते. मी नाही येणार. काय सांगितलं? म्हणून नेते तू वाड्याव. आम्हाला वाटलं जाऊ दे. जाऊ. बाई नाही मी नाही. नाही नाही यांनाच म्हणते. बाई जरा नाच गाण्याला सुरुवात कर. पहिले तुम्ही इथे बसा ना. मग चला बसा पोरीनो, जरा बाजूला. करा सुरू. चला. सगळे बसा रे. या भाऊ या, बसा. या. सगळे बसा रे, चला. शाबास. सुरू करा. आय सुरू करा. बाईला हे कोण आहे? अरे पंक्तीला बसला का तू? अरे, राजाच ना वा. अरे मी राजा आहे, येडा आहे का तू? सांगत जा ना मध्ये मध्ये. कशाला आठवण करून देते? तिला चला. यायला आठवण देते, तू कशाला आठवण करून देतीस? वा वा. वा बाई वा. वा वा. काय करते? अरे व्यायाम कसले करताय? ही कुठल्या जुगलबंदी? यांचा डान्स चांगला झाला. मला आवडला. हे तुमच्या नावाने 500 रुपये. हे तुमच्या नावाने 500 बँक मध्ये जाऊन घ्या ना. चांगलंय. बघा सगळं वाईट व्यवहार झाले पाहिजेत, लक्षात घ्या. आता तुम्ही काय करा माहितीये का? तुम्ही सवाल जवाब घ्या. ऐका. ऐकवा. पॅक पॅक करतो, पाण्यात राहतो. काय बरं असेल? कधी पांढरा तर काळा यो.
देते उत्तर वा